समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। कष्टाचे चीज झाल्याशिवाय राहणार नाही। यशवंत पाणीपुरवठा योजना बंद पडली होती त्यावेळी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी उद्योग व जलसंधारण मंत्री म्हणून आपल्या खात्यातून योजना पुन्हा सुरू करण्यासाठी मोठे प्रयत्न केले। उद्योग क्षेत्रासाठीही त्यांनी अनेकांना कोट्यवधी रुपयांची मदत केली। ज्यांना ही मदत मिळाली तेच आज विरोधी पक्षात फिरताना दिसत आहेत। सध्या पोलिसमधील सुमारे 70% नागरिकांना पाणी उपलब्ध आहे। येत्या काही दिवसात 100% नागरिकांना पाणी पुरवठा केला जाईल। ही निवडणूक विचारांची आहे। सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप नसता तर आज नगर परिषदेच्या निवडणुका लागल्याच नसत्या। सध्या विरोधी पक्षातून अबक नावाचे नेते प्रतिनिधित्व करीत आहेत। त्यांच्यातच मेळ नाही ते पलूस तालुका काय चालवणार। साहेबांवर कोणी बोलत असेल तर पलूसची जनता 3 डिसेंबरच्या निकालातून त्यांना उत्तर देईल। आम्ही कोणा आमदाराच्या आधारावर राजकारण करत नाही। आम्ही सर्वसामान्यांच्या बळावर राजकारण करतो। विकास निश्चित करणार। निकालानंतर दर 4 महिन्यांनी आमसभा घेऊन नागरिकांच्या वतीने नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल। काही जण सांगतात किल्ल्या आमच्याकडे आहेत, तिजोरी आमच्याकडे आहे, निधी त्यांना कसा मिळणार। पण यांना हे माहिती पाहिजे की पैसा त्यांचा नाही तो जनतेचा आहे। जो निधी मिळणार तो मिळणारच। आता हाफ सेंचुरी झाली आहे। गुलाल लागल्यानंतर शतक पूर्ण करू अशी टोलेबाजी करताना विजय आपलाच आहे असा विश्वासही आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केला। ते पलूस येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या जाहीर सांगता सभेत बोलत होते। कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार, महेंद्र लाड, जेके बापू जाधव, वैभव पुदाले, सुहास पुदाले, विशाल तिरमारे, ॲडव्होकेट केडी कांबळे, सुधीर शिसाळ, अभिजित कोळी, सतीश पाटील तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिले आज 2025 मध्ये ती कदाचित 25-30 कोटी मध्ये त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकेल। ही साहेबांची दूरदृष्टी होती। साहेबांनी 20 वर्षापासून सातत्याने जेव्हा पलूस तालुक्याची निर्मिती केली, पलूस शहर हे तालुक्याची राजधानी झाली। लागेल ते प्रशासकीय कार्यालय पलूस शहरामध्ये उपलब्ध केले। सातत्याने या पलूस शहरामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिला। हे सगळं होत असताना सन 2016ला ज्या पहिली नगरपालिकेची निवडणूक झाली, मागाशी माझ्या वक्त्यांनी सांगितलं स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा हयात होते, कदम साहेब हयात होते, स्वर्गीय खाशाबांना हयात होते, स्वर्गीय अमरभाऊ हयात होते, स्वर्गीय राजाराम सदामते तर पहिले नगरपालिकेचे आपल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते। हे सगळ्या मंडळींनी त्या काळात ही नगरपालिका केवळ पतंगरावजी कदम साहेबांचा विश्वास ठेवून काम केलं, लढले। आपण त्यांना साथ दिली, आशीर्वाद दिला, जिंकले। नगरपालिका ही पहिली होती। या पहिल्या नगरपालिकेमध्ये पटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं की ठरवलं आता ठीक आहे निवडणूक लढू। दोघं एका पक्षातलेत। मग एकाने ठरवलं बाबा ठीक आहे मला तुझं काय जमत नाही, तो एका पक्षातला आहे ब, आणि त्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला गुप्त पद्धतीने। ते काय निवडणुकीत फिरलेच नाही। आणि ह्यात आता भर पडली मानसिंग नाना कुठे आहेत, मानसिंग नाना आहेत, आणि ह्या आता भर पडली पलूस तालुक्यातली कची महेंद्रप्पा। आता हे कनी जो काय त्यांच्या आजोबांचा विचार होता तो सोडून दिला, फेकून दिला, आणि हे क आता त्यांच्या साथीला जोडले। आता कला वाटलं मी काय करायचं, मग कला कोण विचारानच, न अ विचारतोय ना ब विचारतोय। आणि मग कनी ठरवलं की मी एका पक्षाच्या व्यासपीठावर बसेल, माझ्या एका संस्थेच्या व्हाईस चेअरमनला राजीनामा द्यायला लावेल आणि दुसऱ्या पक्षाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून काम करायला लावेल। आता ही जी आणि विशेषतः कची पाहिली की मला शोले मधल्या असरानीची आठवण होती, जेल। आणि ते फार जबरदस्त सीन आहे तो शोलेचा। असराने आठवत असेल, जेलर हम अंग्रेज है के काल के जमाने के जेलर है, आणि तो असा चालत जातो जेल मध्ये, आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे साथ आओ। अरे का बाकी राहिलं कोण, राहिलं कोण? मी क बाबतीत बोलतोय आणि क ला कळलाच कन्फ्यूज माणूस आहे की स्टेजवर बसायचं, आपला माणूस तिथं निवडून लढतोय, मग ह्याला काम करायला सांगा तू त्याचं काम कर, ह्याला सांगा तू त्याचं काम कर। अरे नेमकं काय चाललंय? मला ह्यातनं सांगायचं असं आहे अ ब च काही तुम्ही चालूच आहे। त्यांचे काय भानगड येते त्यांचं त्यांना माहित, मी भैया त्यात काही पडलो नाही, आम्हाला दुसऱ्यांच्या भानगडीत पडायचं नाही। पण ही अ ब क जर ह्यांना मेळ नाही तरी पलूस नगरपालिका काय चालवणार आहे तुम्ही मला सांगा।
आणि काय अडचण नाही. आता याच्यात मला आणखी एक चित्रपट आठवतो, दीवार. आणि त्या दीवार मध्ये अमिताभ बच्चन शशिकुमारला म्हणतो, मेरे पास अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. त्या नेत्यांना वाटत असेल आमच्याकडे आमदार आहे. अरे तुमच्याकडे जरी आमदार असला तरी विश्वजित कदमांकडे सुधीर सिसाळे, विलास हजारे, प्रकाश कचरे, संजय सलगरे, सर्जेराव बनकरे, ईश्वर सिसाळे, विश्वू नाना सिसाळे, जयंतप्पा सिसाळे, हनुमान सिसाळे, नारायण सिसाळे. तुमच्याकडे आमदार असला तर विश्वजित कदमाकडे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्याच्या जीवावर मी राजकारण करतो, ह्यांच्या जीवावर आम्ही पलूस नगरपालिका लढतो आणि या तालुक्यात राजकारण करतो. म्हणून तुम्ही आणा कुणालाही काय फरक पडत नाही, मला उलट चांगलंय. कधी कधी असं असतं ना, 97 कोटीची विकास कामं झाली ही कागदावर आहेत. कार्यकर्ते केव्हा संपली? 2021 ला. मागचे 4 वर्ष काय होतं? प्रशासक होतं. प्रशासक कुणी नेमलं? राज्य सरकारने नेमलं. राज्य सरकारने 4 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका का नाही घेतल्या? कारण राज्य सरकार भाजपचं होतं, त्यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या. आता सुद्धा निवडणुका लागल्या नसत्या. जर सुप्रीम कोर्टाने दणका दिला नसता तर महाराष्ट्रात कदाचित अजून कित्येक वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नसता. हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे की आज जे काही निवडणुका लागतायत या सुप्रीम कोर्टामुळे लागतायत आणि म्हणून आपण नगरसेवक होत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचंय की 4 वर्षामध्ये जर प्रशासकाला काही कुणी सर्वसामान्य नागरिकांनी लोकांनी भेटून विचारलं की माझ्या वॉर्डात विकास काम होत नाही, नगरसेवकांनी सुद्धा जे विचारलं ते म्हणायचे आमच्याकडे पैसेच आले नाहीत, तर आम्ही नेमकं त्या वॉर्डातलं काम करायचं कसं? ही अवस्था आणि ही वस्तुस्थिती आपण सुद्धा लोकांनी समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. विकास आराखड्या बाबतीत या ठिकाणी गैरसमज केला. मी एक दिवशी जाहीर आवाज क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.